समर्थ. अनुभव क्रमांक 72. पुण्यातील एक गृहस्थ. सके 1789 एके वेळी अक्कलकोटात श्री समर्थांची स्वारी विष्णुबुवा ओंडकर यांच्या ओट्यावर बसली असता त्यावेळेस श्री समर्थ अतिशय क्रोधात होते. केवळ नरसिंह अवतारच दिसत होता. एकदा त्यांनी असे उग्र रूप धारण केले की ते त्यांच्या पुढे जाण्यास कोणाची छाती होत नसे. ते उग्र तेज पाहताच पाहणाऱ्याचा शक्तिपात व्हावा, मग पुढे जाणे कसचे, अशी काही विलक्षणता त्या स्वरूपात येत असे. असो, त्याच साली पुण्यातील कोणी गृहस्थ बरोबर बायको आणि मेहुणा असे घेऊन पोटी संतान नव्हते त्या प्रित्यर्थ महाराजांची सेवा करण्याविषयी 1 महिना अक्कलकोटास येऊन राहिले होते. ते समर्थांच्या दर्शनास आले. बाईने समर्थास नमस्कारून उत्तम प्रकारचा चतुर्दशगुणी तांबूल तयार करून आणला होता. तो महाराजांनी मुखात देऊ लागली. तोच श्री यतिराज क्रोधाविषयाने तिला म्हणाले, रांडे, 7 वर्ष सख्या भावाबरोबर विषय सेवन करतेस तर त्याला विडा दे, आम्हाला कशाला देतेस, आमचा लंड उठत नाही. अशा प्रकारचे समर्थांचे मोठ्या कडाक्याचे गंभीर भाषण ऐकून उभयंता बहीण भाऊ थरथर कापू लागले. त्यास आता आपली काय स्थिती होते त्याची मोठी भीती पडली व त्यांनी तेथून पळ काढला. हे सर्व कृत्य भोवतालची मंडळींनी पाहून सर्वजण अगदी थक्क झाले. इतक्यात एक चोखामेळा भजन करणारा तेथे आला व श्रींची चरणी जोहार मायबाप करून ते श्रींचे केवळ नरसिंह रूप पाहून प्रल्हादावर नरसिंह अवतारी कृपा केली त्याबद्दल जे भांग होते ते बोलू लागला. सर्व लोक त्याचे प्रेमळ भजन ऐकून अगदी भजनात गर्क झाले. शेवटी हे त्याचे समयोचित दयाद्र भजन सहृदय महाराजांनी श्रवण करून जरी स्वारी अतिशय कोपायमान झाली होती तरी प्रेमपाना फुटून समर्थ पोट दरदरून हसू लागले. नरसिंह अवतारी हिरण्यकश्यपू वधून देखील महाराजांचा कोप शांत झाला नाही. ते उग्र रूप पाहून सर्व देवतर भ्यालेच पळून गेले. प्रत्यक्ष सेवेशी रात्रंदिवस प्रभूचे चरणारविंदी वास करणारी रमा ती देखील पुढे जाण्यास धजली नाही. परंतु ते समय 5 वर्षांचे अभर्क जो प्रल्हाद त्याने त्याचे उग्र तेजास न भीता एकदम श्रींची चरणी मिठी मारली. त्या सरसे प्रयाळग्नी समान कोपलेले परब्रह्म शांत होऊन त्या प्रल्हादास आशीर्वचन देते झाले. त्याप्रमाणे या नीच जातीच्या भक्तावर श्री समर्थ दयागन होऊन त्यास स्वहस्ते प्रसाद देते झाले आणि म्हणाले की तुझा मुलगा मोठा सत्पुरुष होईल, तुला जन्मभर अन्न वस्त्र सुखाने मिळेल, जा आता. हे प्रसाद वचन ऐकून तो चोखामेळा म्हणाला, महाराज, या चरणांजवळ एवढेच सांगण्यासाठी मी आलो होतो. आपण पूर्ण परब्रह्मस्वरूप आहात. मी दीनदास आहे. माझे 80 वर्षाच्या वयात मी आजच खरोखर हे प्रभू चरणारविंद पाहून पुनीत झालो. मला ज्ञानेश्वरी अवगत आहे, परंतु काही ठिकाणी मला तिचा अर्थ लागत नाही. हे ऐकून समर्थ म्हणाले, तुझा मुलगाच तुला तो स्वानुभवपूर्वक तिचा चांगला अर्थ सांगेल, जा आता. इतके श्रीमुखातील अमृततुल्य भाषण ऐकून तो चोखामेळा प्रसाद घेऊन घरी आनंदाने जाता झाला. अशा महाराजांच्या सर्व साक्षीपणाचा लीला आहेत. श्री स्वामी